सध्याच्या घडीला बंगालमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि तिथं पोहोचलेत आपले योगीजी. आता योगीजी पोहोचलेत, मस्त प्रचार चालू आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मला पर्सनली पण योगीजींशी काही घेणं देणं नाहीये. पण शेवटी कोणताही माणूस किती योगी किती ब्रह्मचारी असू दे, शेवटीला त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो तसाच वागतो. आणि योगीजींनी पण बंगालमध्ये जाऊन तेच केलं. मग काय म्हणलं, बनवा एक व्हिडिओ योगीजींच्या तारीफ मध्ये. आणि तसं पण योगीजींची चर्चा या आधी आपल्या चॅनलवर झालीच नाहीये. कसं आहे, मी इक्वेलिटी मानतो आणि बाकीच्या नेत्यांसारखी योगीजींची पण तारीफ झालीच पाहिजे. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण योगीजींसारखी बॅग भर लोक आहे ज्यांची येणाऱ्या काळात आपल्याला तारीफ करायची. सुरुवात बीजेपी पासून झाली, पण निर्मा लावून सगळ्यांना धुवायचे. तर विषय असा आहे की योगीजी बंगालमध्ये स्पीच देताना काही गोष्टी बोलले, त्यामध्ये त्यांनी एका पर्टिक्युलर कम्युनिटीला टार्गेट केलं आणि त्याच कम्युनिटीच्या भोवतीने त्यांनी त्यांची स्पीच चालू केली. आता इलेक्शन मध्ये प्रचार करणं एक वेगळी गोष्ट आहे, पण ज्यावेळी पॉलिटिक्स मध्ये रिलीजन येतं त्यावेळी नेमकं काय काय होतं हे हुशार लोकांना कळलंच असेल. पण एखाद्याच्या रिलीजन बद्दल हेट पसरवणं हे कॉन्स्टिट्युशनली पण चुकीचं आहे. अशा गोष्टींमुळे समाजातली सामाजिक तत्वे हलून जातात. बरं ठीक आहे, माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. शेवटी योगी आदित्यनाथ कमळाचीच पाकळी आहे. पण त्यानंतर योगींनी क्राईम रेट आणि वुमन सेफ्टीसाठी उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं की आमच्या उत्तर प्रदेशमध्ये 0 क्राईम रेट आहे, दंगली बिंगली होत नाहीत आणि पोरी तर एकदमच सेफ आहेत. मग इथं मला वाईट वाटलं की योगीजींसारखा माणूस खोटं बोलत होता. जर उत्तर प्रदेशमध्ये मुली एवढ्याच सेफ आहेत तर 5 जानेवारीला कानपूरमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीवर एका पोलिसांनी अत्याचार कसा काय केला आणि वरनं पोलीस स्टेशन मध्ये त्या पोरीची कंप्लेंटही घेत नव्हते. त्याच्या आधी 3 तारखेला बुलंद शहरामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर रेप होतो आणि तिला छतावरनं खाली फेकून दिलं जातं. 6 वर्षाची मुलगी योगीजी, 6 वर्षाची मुलगी. आणि तरी पण तुम्ही कसं काय क्लेम करू शकता योगीजी की उत्तर प्रदेशमध्ये मुली सेफ आहेत? हे तर माझंच चांगुलपणा की मी 2 उदाहरणं देऊन थांबलोय. नाहीतर लिस्ट काढायला बसलो तर योगीजींना देशामध्ये मास्क लावून फिरावं लागेल. आम्हाला असं नाही म्हणायचं की बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार लय भारी आहे. ते तर बाई असून पण रेपिस्टला समर्थन करतात. मी इथं कुठल्या पार्टीची बाजू घ्यायला किंवा विरोध करायला नाही थांबलो. माझं घेणं देणं माझ्या भारतातल्या जनतेशी आहे. ही लोक तर जनतेला येडच बनवायला बसलेत, पण आम्ही नाही ना बघू शकत. बरं जाऊ दे, आजच्या पुरती लय तारीफ केली योगीजींची, पण ही तारीफ करणं गरजेचं होतं. कारण काही जण योगीजींना भावी प्रधानमंत्री म्हणून बघतात. त्यामुळे योगीजींमध्ये भावी प्रधानमंत्री होण्याची कुवत आहे का नाही हे तर चेक करावंच लागेल ना. बरं जाऊ दे, हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना आपला चॅनल अजूनपर्यंत माहित नाही. कारण या समाज जागृतीच्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि परत एकदा ज्यांनी फॉलो आणि सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करून घ्या.